माझं म्हणणं समजून घे, ही एकच संधी आहे तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून घेण्याची. अक्षरा, तिला हे लग्न इतकं हवंय ना की आता ती तुला दुखावणार नाही, ती अफोर्डच नाही करू शकत. तू जे म्हणशील ते सगळं मान्य करावं लागेल तिला. दादा दादा इथेच थांबवा. हे घे. देवा, मला खूप टेन्शन आलंय. काय करू मला कळत नाहीये. बाबा जे म्हटले ते सगळं पटतंय मला आणि मी त्यांना शब्दही दिलाय की सगळं त्यांच्या मनासारखं करेन. पण मी घरी येणार नाही हे आजींना सांगणं खूप कठीण आहे माझ्यासाठी. मुनेश्वरी मॅडमच्या आई आहेत त्या, पण तरीही त्यांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी मला मदत केली आहे, माझ्यासाठी स्टँड घेतलाय. आणि आता माझा संसार परत सुरू व्हावा म्हणून त्या मला न्यायला येत असतील तर मी कुठल्या तोंडाने सांगू की मी नाही येणार. तेव्हा मी खूप प्रयत्न करते प्रॅक्टिकली विचार करण्याचा, पण मला का जमत नाहीये. मला शक्ती दे बाबा, जे म्हटले ते मी करू शकेन यासाठी. हा भाऊजी बोला. 2 मिनिटं बोलू शकता का? हो बोला ना. वहिनी, तुम्ही कुठे आहात आत्ता? म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं, मी येऊ का शाळेत? नाही काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे, पण आत्ता जर का आपण बोललो नाही ना तर भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून मला बोलायचं होतं. बरोबर, पण तुम्ही फोनवर बोलता का प्लीज? मला आता भेटता नाही येणार, सॉरी. वहिनी ऐका ना, फक्त 5 मिनिटं भेटा. नाही काय, मला आईचा फोन आला होता, तिने मला अर्जंटली घरी बोलवलंय म्हणून मी घरी चालली. ओके, म्हणजे तुम्ही आत्ता घरी नाही आहात का? नाही, मी घरी नाही, पोहोचेन आता 5 मिनिटात. बरं बरं. आजी आल्या का घरी? पण तुम्हाला कसं कळलं आजी आमच्या घरी आल्यात ते? अधिपतीनेच सांगितलं अधिपतींनी? की आजी मास्टरीनबाईंना घ्यायला घरी जाणार आहेत म्हणून. हो, त्या आल्यात आमच्या घरी म्हणूनच आईचा फोन आला होता मला. ओके वहिनी, तुम्ही जा घरी, पण माझं एक ऐकाल का? बोला ना. हे सगळं तुम्हाला अधिपतींनी सांगितलंय? वहिनी, कळला का तुम्हाला अधिपतीचा निरोप? हो, मला कळला मला निरोप. वहिनी, आता तुम्ही तसंच करा, त्याच्यातच तुमचा फायदा आहे. ठीक आहे भाऊजी, थँक्यू. तुम्ही इतक्या योग्य वेळेला फोन केला माहितीये. मी असंच करते, तुम्ही सांगितलंय तसंच करते मी. थँक्यू सो मच. तुम्ही खूप मोठं काम केलं माझं. वहिनी, मी मोठं काम वगैरे काही केलं नाहीये, मी फक्त अधिपतीचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. त्यासाठीच थँक्यू. आणि त्यांनाही सांगा माझ्याकडून थँक्यू. नक्की सांगतो वहिनी. आणि माझा निरोप सांगितलात ना तुम्ही त्यांना? हो, सांगितलंय वहिनी. मग काय म्हणाले? वहिनी, अधिपती म्हणालाय की आता मास्टरीनबाई जेव्हा घरी येतील ना तेव्हा आपण बोलू. ओके, ठीक आहे. वहिनी, अजून काही जर का निरोप असेल ना तो मला तुम्ही सांगा, मी तो सांगतो. पण आता मी जे सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही तेवढं फक्त करा. हो, मी तसंच करेन. तुम्ही नका काळजी करू. हां, ओके वहिनी, बाय. बाय. बाबा आणि अधिपती दोघंही मला तसंच करायला सांगताय. म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असेल ना. मी आता तसंच करते. अरे वा मैपतराव, जंगी तयारी झाली की. होय सरकार, अजून काही करायचं असेल तर सांगा. हा, जरा एक काम करा, इथं एक मोठा बोर्ड लावा. हा, वेलकम सूनबाई, सूर्यवंशींच्या घरात तुमचं स्वागत आहे म्हणून. होय, तयार करतो ना, आजच लावून टाक. लावा लावा, लागा कामाला लागा. ताई, हे बघ आरतीचं ताट तयार केलंय. कुठे ठेवू? ठेव आमच्या डोसक्यावर ठेव. अगं असं का म्हणालीस ताई? तू सांगितलेस तसंच तर तयार केलंय की. आपण मग आता विचारतेस कशाला कुठे ठेवू म्हणून? हा, आम्ही काय धरून उभ्या राहणार आहोत काय? आमचा पुतळा करायचा काय तुला? ठेव की समोर कुठंतरी. अगं नाही ताई, तसं नाही. म्हणजे तू एवढं घाईघाईनं समधी तयारी करायली असं, तर मला काय वाटलं का मास्तरीन तिकडनं निघाली इकडे पोहोचल
म्हणून मला असं वाटलं का हे कुठे ताट ठेवायचं असतंय का हातात द्यायचं असतंय म्हणून. आई निघाली की फोन करणार आहे. तिचा फोन आला की आपण करू बाकीची तयारी. अरे देवा, म्हणजे आत्याचा अजून फोनच नाही आला? म्हणजे आत्या निघालीच नाही का? मास्तरी नाही म्हणली का? बस बस, आता काय बी बोलू नगस. आम्हाला काय बी अभद्र ऐकायचं नाही आता. आम्हाला फक्त एवढंच ऐकायचंय काय सुनबाई घरला परत येते. होय ताई, आता तुला एवढी खात्री आहे म्हणल्यावरती नक्की येणार बघ. म्हणजे आत्या तिला घेऊनच येणार बघ. होय. तर का हा बोला माईपतराव, काय ते बँडवाले आलेत. आलेत का? येत आलो एकदम. हा बसवा त्यांना, बसवा. आलो आम्ही. हा होय सरकार. दुर्गे, हा ताई. ते बँडवाले आलेत, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सांग धनाजीला. होय. आणि आम्ही तुला जे सांगतोय ते तुला करायला जमल का? जमल की ताई, तू सांग फक्त. आता नीट ऐक. आई तिकडून निघाली की आम्हाला फोन करणार आहे. सुनबाई इकडं बाहेर दिसल्या की बँड वाजायला सुरुवात झाली पाहिजे. काय ते कसं करायचं, काय करायचं ते बँडवाल्याने तू नीट समजावून सांगायचंस. हा, सुनबाईंचं जंगी स्वागत झालं पाहिजे. काय? होय ताई. हा, आणि दुसरी गोष्ट, हे बघा, तुम्ही आता तुमच्या मनातला राग सोडा. पण आता जे झालं ना व, ते पुण्यांदा होणार नाही. मी खात्री देते ना व, इथून पुढं सुनबाईला घर सोडण्याची पाळी येणारच नाही बघा. तिला काय बी त्रास होणार नाही. अहो त्रास देऊन तर झालाच ना. अधिपतींनी घटस्फोटाची नोटीस पाठवलीच ना तिला. अजून काय व्हायचं राहिलंय? आजी, एक सांगू का, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये खरंच काही राग नाही हो. उलट आम्ही तुमचा खूप आदर करतो. तुमच्याविषयी खूप आपुलकी आहे आमच्या मनामध्ये. पण अधिपती जे काही वागले ना, ते नाही आवडलं हो आम्हाला. त्यांनी स्टँड घ्यायला हवा होता ना हो आमच्या मुलीसाठी. आमच्या समोर त्यांची खूप आदर्श जावयाची प्रतिमा होती हो, पण ती सगळी पुसल्या गेली. ते आम्हाला सारखं म्हणायचे, तुमच्या मुलीला आम्ही कधीही त्रास होऊ देणार नाही. पण तसं झालं नाही. आम्हाला नेहमी म्हणायचे की माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आजी तुम्ही मला सांगा, ज्यांचं प्रेम असतं ते असं वागतात का हो? घराबाहेर कोणी काढतात का? अशी डिवोर्सची नोटीस पाठवतात का? वय, त्यानं तर लय मोठी चूक केली, मला मान्य आहे. आणि याच्यासाठी मी त्याला लय रागवली. मी त्याला सांगितलं, नवरा बायकोचं भांडण खोलीबाहेर येता कामा नये. ते तिथल्या तिथंच मिटलं पाहिजे बघा. मी त्याला म्हणलं, पण तुम्ही तुमचे वाद समजांसमोर आणलेत म्हणताना सुनबाईला घर सोडावं लागलं, आहे की नाही? रागाच्या भरात तो काय बी बोलला असेल सुनबाईला. पण त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. अहो, तुम्ही जितकं वाईट समजताय ना व, तितकं वाईट आमचं पोरगं नाही हो. त्याला ही जाणीव झाली आहे. रागाच्या भरात जे काय करायचं ते त्यांनी केलं. आणि आता त्याचं डोसकं ठिकाणावर आलंय बघा. तो आता कधीच सुनबाईशी भांडणार नाही. मी सबूत देते तुम्हाला. तुमचा मनातला राग सोडा आणि सुनबाईला घरला परत पाठवा माझ्या बरोबर. हा, अहो आमच्या घरची लक्ष्मी आहे ती घरात नाही तर आमच्या घराला घर पण नाही बघा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तिला घरला परत पाठवा. म्हणजे आजी, तुम्ही खरंच अक्षराला न्यायला आलाय? होय की. त्या दिवशी दुर्गेश्वरी मॅडम आल्या आणि काय काय बोलत होत्या कोण जाणे. आणि त्याही हेच म्हणाल्या की मी अक्षराला घेऊन जायला आले म्हणून. आणि आता तुम्ही आलात आजी. तिचं बोलणं मनावर घेऊ नका. तिला तर अक्कल नाही. कुठं काय बोलायचं, काय करायचं, काय तिला कळत नाही बघा. पाहिजे तर मी तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते. आमचं समध्यांचंच चुकलंय बघा. हा, हे बघा, आता आमची चूक आम्ही सुधारतोय. भांडण जास्त वाढवाय न ग. बोलवा तुम्ही सुनबाईला, मला बोलायचंय तिच्याशी. आजी, 100 वर्ष आयुष्य आहे. सुखी राहा बाळा. कशा आहात तुम्ही? कशी दिसते? 16 वर्षांची खंदी कार्यकर्ती, अधिपती म्हणतात तसं. तू बी ना. बर, तू कशी आहेस? कशी दिसतेय? मास्तरीन बाई.
आधिपती म्हणतो तसं. कसे आहेत ते? तो कसा असणार आहे? म्हणजे अगं एक दिवस असा गेला नाही तर त्याने तुझी आठवण काढली नाही बघ. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही बघ. माफ करा आजी, मी जरा मध्येच बोलतोय, पण मला एक कळत नाहीये की जर अधिपतींचं एवढं प्रेम आहे अक्षरावर, तर मग त्यांनी घटस्फोटाची नोटीस का पाठवली? काय आहे त्याचं डोकं जरा तापट आहे. सुनबाई, तू घर सोडून गेल्यापासून निस्ती चिडचिड चालली आहे बघ त्याची. अगं त्याला कळतच नव्हतं काय करावं ते. सारखं म्हणत होता भांडण झालं म्हणून काय झालं, मास्तरीनबाईंनी असं घर का सोडून द्यायचं, अशी चिडचिड करत होता बघ. आणि त्या रागातच काडीमोडची नोटीस पाठवली तुला. माफ करा, पण हे बघा, हे मला काही पटत नाही. मी काय म्हणते, ती नोटीस बिटीस आता द्या सोडून. सुनबाई बाळा ये बघ, फोनवर हे बोलणं समजा शक्य नव्हतं बघ. म्हणताना मी तुला इथे भेटायला आली. आणि तू किती दिवस इथं माहेरी राहणार? हा अगं आपलं घर आहे ते. तू चल घरला, मी तुला न्याय आले बघ. चारू, आपला स्वभाव जसा आहे ना, त्याच्या बरोबर विरुद्ध वागण्याची वेळ येते तेव्हा खूप त्रास होतो माणसाला. जमतच नाही ते, कारण आपण मुळात तसे नसतो ना. अक्षरानं मला सांगितलं होतं की तुम्ही खरं वागू नका, जे मनात वाटते ते बोलून दाखवू नका. कारण मी जे आहे ते तोंडावरती बोलतो, चिडतो, त्यामुळे भुवनेश्वरीला आयतं कोलीत मिळतं अधिपतीला भडकवण्यासाठी. मला अक्षराचं म्हणणं पटलं म्हणून मी आता तिने सांगितलं तसं वागायला सुरुवात केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आलाय. आज मी अशीच स्ट्रॅटेजी अक्षराला करायला सांगितली आहे. तिच्यासाठी खूप अवघड आहे हे, मला कळतंय. खूप चांगली मुलगी आहे ती. तिला नात्यांची किंमत आहे, कोणाचं मन दुखावलं जाऊ नये असं तिला वाटतं. आणि आईंचं तर मन दुखावं असं तिला कधीच वाटणार नाही, कारण खरंच आईने मला अक्षराला खूप मदत केली. पण माझी खात्री आहे अक्षरा सगळं निभावून नेईल आणि आई सुद्धा अक्षराला समजून घेतील. बस चारू, माझी एवढीच इच्छा आहे. जसं ठरलंय तसं होऊ दे. आज आईंबरोबर अक्षरा नाही आली तरच बरं होईल. मोठे मालक, ओ मोठे मालक, अहो मोठे मालक. काय 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 शिमगा आहे? नाही, माझ्या नावानं शिमगा करत का आलीस? मी आहे अजून. काय काय झालं? अहो मी निरोप द्यायला आली आ. कसला निरोप? कुणाचा निरोप? ताईचा निरोप. ताईचा निरोप? होय. घरातल्या घरात निरोप काय पाठवते मला? काय काय झालं? काय काय झालं नाही, आता होणार आहे. काय सांग ना बाबा, काय होणार आहे? अहो आता जंगी स्वागत करायचंय आपल्याला. कुणाचं जंगी स्वागत? आपल्या सुनबाईचं. म्हणजे? अहो आत्या सुनबाईला घ्यायला गेल्या. हा मग? हवं आता आत्या का नाही तिला घेऊनच येणार आहे आपल्या घरला. बाळा चल की माझ्या बरोबर. अगं जे काय झालं ना ते समजा विसरून जा. मला माहिती आहे तुला लय त्रास झालाय. आम्ही समध्यानी जरी माफी मागितली नव तुझी, तरी तुझ्या या वेदना भरून निघणार नाहीत, माहिती आहे मला. ऐक माझं, आजी म्हणतेस नव मला, मग हक्कानं तुला सांगते, यो समधा राग विसरून जा आणि चल घरला चल आपल्या. ही बघ, यापुढं तुला कसला बी त्रास होणार नाही याची खात्री देते मी तुला. मला फक्त आजींना नाही म्हणणं जड जाणार आहे. पण अक्षरा, तुला आईनं नाही म्हणावंच लागेल, पर्याय नाहीये. शाळेसाठी, तिथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुझ्या काहीतरी अटी आहेत ना. आपल्या घरचं भलं व्हावं म्हणून तू काहीतरी अटी घालतेस ना. माझं म्हणणं समजून घे, ही एकच संधी आहे तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून घेण्याची. सुनबाई काय झालं? अगं अशी गप का? येतेस ना माझ्या बरोबर? अक्षू, अक्षरा, अगं आजी काय म्हणतायत ऐकलंस ना? तर तिला परत घरी घेऊन जायला आले आहेत ना. चल सुनबाई, चल आपल्या घराला. आता उशीर न ग वाया. आधिपती, जावई बापू, भुवी समधे वाट बघतात बघ तुझी. चल चल घरला. हे बघ आहेर आणलाय, भुवीनं पाठवलाय.
चल बॅग भर आणि चल तू माझ्यासोबत. आपण हे सगळं आपल्या घरच्या भल्यासाठी करतोय हे हे डोक्यातनं जाऊ देऊ नकोस अक्षरा. मला माफ करा आजी. अगं तू तू कशापायी माफी मागतीयास? खरं तर चूक आमची झाली आहे. हे बघ, आदिपती आणि भोईच्या वतीनं मी तुझी माफी मागतीय. माफ कर त्यांना आणि तू घरी चल. तुझी गरज आहे आपल्या घराला. आजी मला मला खरंच माफ करा, मी नाही येऊ शकत घरी. सुनबाई, अगं काय बोलतेस तू? नाही येणार म्हणजे? आजी सॉरी, खरंच खरंच नाही येऊ शकत. अगं काय येऊ शकत नाही तू? तुझं घर आहे ते बाळा. नवरा बायकोत भांडणं होतात, तशी तुमच्यात झाली. तू जर का माझ्याबरोबर घरला आलीस नव, तर आदिपतीला कान धरून तुझ्या समोर उभा करीन आणि तुझी माफी मागायला सांगेन. आणि खरंच आहे, म्हणजे त्याची चूक झाली आहे. आणि पाहिजे तर भुईला बी तुझी माफी मागायला सांगेन. तू घरला चल बाळा. हे बघ, ही समज काय डोक्यात घेऊ नकोस. तू घर सोडून निघताना समजेच तुझ्याशी चुकीचं वागले बघ, पण ते आता काय डोक्यात धरू नकोस. तू चल की, चल माझ्या बरोबर. मी कसं सांगू तुम्हाला, मला खरंच नाही जमणार. काय येता येणार नाही? अगं कारण तरी सांग. मला सांग, तुझा राग अजून गेला नाही बाई? नाही नाही, असं काही नाहीये. मग मग का असं बोलतीयस? असं करू नकस बाळा. मी सांगते नव, चल माझ्यासोबत चल. हे बघ, जे काय झालं नव ते पुण्यांदा होणार नाही याची खात्री देते मी तुला. आणि राहिला इशय त्या नोटिशीचा, तो इशय पण सोडून दे. पण तू घरला चल. असं काय बी होणार नाही बघ. आदिपतीला आणि तुला या जन्मातच काय 7 जन्मात कोणी बी वेगळं करू शकणार नाही बघ. खात्री देते मी तुला. अगं ऐक की माझं बाळ, तुझ्यापेक्षा वयानं अनुभवानं मोठी आहे मी. 4 पावसाळं जास्त पाहिलेत म्या. चल की, चल घरला. आजी प्लीज प्लीज मला समजून घ्या. अगं काय समजून घेऊ? अगं आमच्याकडून झालेल्या चुकीला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस बाळा. मी शिक्षा कशाला देऊ आणि तुम्हाला कशाला देईन मी शिक्षा? हे बघा, मला माहितीये जे काही घडलं त्यामध्ये तुमची काही चूक नाही. भुवनेश्वरी मॅडमनी काही खूप खूप चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे माझं मन नाही होते घरी यायचं. अगं कसले चुकीचे निर्णय घेतले तिनं? मला सांग तरी, मी बोलते तिच्याशी. आजी त्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. तुम्हाला माहितीये ना, एकदा त्यांनी निर्णय घेतला की तो त्या नाही बदलत. असं नाही आहे ग. आजी असंच आहे. तुम्ही ओळखता ना तुमच्या मुलीला. हो, पण आता तिनं काय केलं ते तरी सांग. आजी भुवनेश्वरी मॅडमनी शाळा बंद करायची नोटीस पाठवली आहे. आणि त्यांचा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाही. आई सुनबाईंना घेऊन तर येणारच, आम्हाला खात्री आहे. पण सुनबाई घरला येतील तेव्हा आदिपती पण घरात असले पाहिजेत. त्यांना बोलवावं लागेल घरी. हाय सर. आदिपती, कामात आहे का तुम्ही? नाही नाही, काय नाही, कामात काय नाही, बोला की. तुम्ही जरा घरला या की. का हो, काय काय झालं? काय ठीक आहे सगळं, म्हणजे अचानक काय झालं? लई आनंदाचा दिवस आहे आज, तुम्ही घरला असलं पाहिजे. का हो, काय झालं आज? काय विशेष? अहो विशेष म्हणजे तुम्हाला कळलं असेलच, आई गेल्या सुनबाईंना आणायला. हा होय का? हा हा, आलं कानावर आलं तर माझ्या. मी बोलणारच होतो तुमच्या संग, पण काय आपलं बोलणं घडलं नाही. काय आज अचानक कसं काय आजीला पाठवलं तुम्ही? आम्ही विचार केला, आधीच एवढा उशीर झालाय, आता अजून उशीर नको व्हायला. जितक्या लवकर सुनबाई घरला येतील तितक्या लवकर आमच्या लग्नाच्या गोष्टी जरा भरभर होतील. आणि आम्हाला तुमचं म्हणणं पटलं. तुम्ही म्हणलात का नाही की आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, तुमच्या लग्नाकडे जरा फोकस करा. तर आम्ही तोच विचार केला, आता बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि फक्त आमच्या लग्नाचा विचार करायचा. डोक्यात आता एकच विचार घेतलाय, सुनबाईंना काही करून घरला परत आणायचं. कारण
त्याशिवाय काय आमच्या लग्नाच्या गोष्टी पुढे सरकणार नाहीत. आता सुनबाईनं घरला परत आणण्यासाठी दुसरी कोण योग्य व्यक्ती असणार? हा, आईच आहे. म्हणून आम्ही आईला पाठवलं. काय फोन बिन आला का मग आजीचा? नाही आला नाही फोन अजून, पण येईल ती आता संध्याकाळपर्यंत तर नक्की घेऊन येईल ती घरला त्यांना. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय तुम्ही पण जरा घरला लवकर या. सुनबाई घरला येतील तेव्हा तुम्ही पण असलं पाहिजे. आपण सगळेजण कसं त्यांच्या स्वागतासाठी तयार राहू. काय या लवकर तुम्ही घरी. हा बरोबर, ठीक आहे, ठेवतो. आईसाहेबांनी एवढी तयारी केल्या, त्यासनी एवढी खात्री आहे म्हणजे खरंच मास्तरीन बाई घरी परत येतात का काय?